रांदे यांनी उपस्थित केली होती। शासकीय अनुदानित गृहयोजनांमध्ये मराठी माणसांना प्राधान्य देण्याची सरकारची भूमिका असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेमध्ये सांगितलं। मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पहिला हक्क मराठी माणसाचा आहे, कुठेही मराठी माणसाचा हक्क डावलला जाणार नाही याची ग्वाही देसाई यांनी दिली। महायुती सरकार करेल त्यांच्या हक्कांचं रक्षण करेल, त्यामुळे एखाद्या ठिकाणी मराठी माणसाला घर नाकारलं जात असेल तर त्या बिल्डरवरती निश्चितच कारवाई केली जाईल असंही देसाई यांनी सांगितलं। महाविकास आघाडी सरकारच्या 2.5 वर्षांच्या काळामध्ये असा कायदा का केला गेला नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। याला विरोधी पक्षाच्या आमदारांनी आक्षेप घेतला। त्यानंतर जोरदार खडाजंगी झाल्यानं सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं। ई-चलन कार्यप्रणालीमुळे होणाऱ्या अन्यायकारक दंडात्मक कारवाईचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातल्या मालवाहतूकदार, शालेय बस, ट्रक वाहतूक संघटना, परिवहन तसंच पोलीस अधिकारी यांची एक संयुक्त समिती स्थापन केली जाईल। या समितीचा अहवाल आल्यावरती सकारात्मक तोडगा काढला जाईल अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। गिरणी